तर हॅलो गाईस, कशा तुम्ही ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज चालल्या एकविरीला, तर चाललेलो आता जाऊया कारल्याला आणि लवकर निघूया. तर चला, लेट्स गो. चल 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 चल. हायवे पोचलेलो आहे. मोबाईल नाही, तुला वाटतं मोबाईल खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. आता पोचलो टोलला. तर आता टोल किती मोठं लावलं. बघा म्हणतो हे उपटून नाही असेल काय आपल्या आखी किती लावलं. टोलवरती थांबवले. दादा बघा, नाव घे राजा कांबळे सोडते ओळखच तशी ना. ओळखच तशी व्हेरिफिकेशन सोडली पाहिजे ओळख आहे. राजा कांबळे नामी कापी ओळखच तशी ना. एकविरा माते की आई पालखी आलेली अजून एकविरीला. नवी मुंबईची पालखी तर गेली. इकडे आपली अख्खी पब्लिक आहे. चला आता जाऊया. मी आयलो तुला भेटायला, मात ठेवून तुझे पायरीला, मात ठेवून तुझे पाय. यो चल यो काय काय हो काय बोलायचं. कालची जायचं ना. हे बघ, सगळे आम्ही कालची आलो. शॉर्टकट नाही शॉर्टकट मारता. चला हे नुसते फोटो करायला आले. आता सगळी खातान गाऊन बघ. खाऊन ऍप्स यांचं काहीच काम ना. हे नुसते येतात, फोटो काढताना जातात. आता टिकली लावले काय होता. हा थांबतो. हे बघ. हॅलो. पाचपाईच्या मंदिराच्या इकडे आता पोचलेलो आहे. दाखवतो आम्हाला. पहिल्यांदा जमला का. शेव दिली 5 दिवसात नॉनस्टॉप का. बघू आता याला. फायनली पोचलेलो आहे. काहीच करते ना, पण काय साठी मंदिर बंद झालेलं आहे. फायनली मंदिर बंद झालं. जरासं लेट झालं जरासं. आय माझी एक वीरा माऊली, आय माझी एक वीरा माऊली, नाग ओल्यांची सावली. नॉनस्टॉप बाई आला पास. नॉनस्टॉप त्याचा पोटला बघा. हे काय शुद्ध बोलतोय? शाकाहारी आहे. दारू बिरू ना तर बेस शुद्ध शाकाहारी आहे बाई नॉनस्टॉप काय नॉनस्टॉप. नॉनस्टॉप तर लोक ना बोललेलं. मग तिथून बोलायचं नॉनस्टॉप. यो 4 वेळा बसला. यावेळी कसं उपवास पण आज नेमका आला. काही खाला ना.
12 वाजता काही जोर येणार वाटतं तू. उपास सोडून बघू. या बघ याच्यासाठी येतं नाही. उपास सोडून बघू. तर मंदिराचं आता जरासं काम चालू आहे त्याच्यामुळे इकडूनची हे बघा हे चालत दर्शन भेटलं आम्हाला. दर्शन भेटलं आम्हाला आता. मंदिर बंद होतं तरी भेटलं दर्शन. वरती हो ना. कुठे आता बघू फुल चालू झाले डोपेन वरती जातले. हो. त्यांना विचारत कसं वाटतं. कसं वाटतं आता आईच्या भेटीला आला. बरं वाटतं आईच्या भेटीला. वाईट पण होतं चांगला पण होतं. तर आपल्या चांगल्या रस्त्याने पण चालायचं वाईट रस्त्याने पण चालायचं आपली आई बोलते. बरोबर. चला अरे बाबू बिबट्या उडे. बाबू बिबट्या उडे येले. चिन्हा करताना आला ना बिबट्या आपली पलाची घालून. गाईज आमची कॉमेडी असतं दरवेळी. अच्छा मनाला लागून घेऊ नका. अच्छा चालला होता चाललो उपास उपास आई माऊलीच्या दरबारात तुम्ही बिबट्याला घाबरताय. काहीच होणार नाही कोणाला. हा फ्लॅश लाईटचं काम करून घ्या. कॅमेरा मारतात. फायनली आता इकडे थांबल्या आपली पब्लिक थांबली. इकडं जरा फोटोशूट व्हिडिओ करतो आणि इकडं बघू भाई आहे. दर्शन येतं का येऊ का याचा काय आलंय सगळे काय का जय किरा बिबट्या आला बोलतो तुमच्या समोर. बिबट्याची आम्ही काढत ना हे पण इथं चावायचं के तो ते असं शेटेल मगाशी इथं बिबट्या झाला. भाईने एक हातानं वाचवलं त्याला. अरे बापरे. कोणाला शिकायला माहिती आहे ना. फोटो बरोबर काढले मला नाव ठेवत होता. खुशी तर प्रत्येक भक्तांना असते. आईच्या दरबारीत आल्यावर आपल्याला किती मनभावनी आपल्याला इच्छा असते ती पूर्ण होते. आणि इथे आल्यावर कोण खुश नसेल, सगळेच खुश असतात. तर आता आपण चाललोय तिथे बघूयात काय कसं काय. त्या अर्धी जण आल्यात अर्धी जण नाही आल्यात. सोबत माझ्या आई रोशनीत आहे. तर आता आपण जाऊया तुम्ही पण दर्शन घ्या आणि एन्जॉय करा. हे बघा हे नुसतं खायला काय तुमचं काय लोणावळा फेमस. अच्छा चिकी का हे बघा याचं काय झालंय नुसतं इकडून तिकडून भेटतं. हे बघा याच्या तरफची पार्टी आहे. काय सांग हे बघा कसं खाता बघा येऊन बघा. तोबा 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 थारा मूड खराब कर दिया. गाईज बघू दादाचे गाणी फुल फेमस झालेले आहेत. फुल व्हायरल होतं दादाचे गाणी. दादा तू एक शब्द बोल एक तुमचे गाण्याबद्दल. एवढे फेमस होतं म्हणजे गाणी विणी तर एक शब्द एक आमच्यासाठी बोला काहीतरी म्हणजे एकविराईचे जे भक्त आहेत ते नवी मुंबईची पालखी जी दरवर्षीप्रमाणे आज देखील नवी मुंबईच्या पालखीसोबत मी आलो आहे. होळी राणी त्यांचे सर्व भक्त एकविरा आईच्या इथे आलेत. जोरदार जल्लोष चालू आहे. तुम्ही बघतच असाल. आणि दादा माझी व्हिडिओ बघतो. दादा खूप थँक्यू सो मच. आलं ते काय नाच काय नॉनस्टॉप चालले काय तुमचा. अच्छा मस्त वाटला का जय नॉनस्टॉप जायचं ना आई
हे बघा नॉनस्टॉप चालणारे माणूस नॉनस्टॉप चाललाय का मी नको राहून दे का ॲडीज कलेक्शन का बिग फॅन ताई तुम्ही इकडे आल्या नवी मुंबईच्या मनाच्या पालखीला 2 शब्द काहीतरी बोला. दरवर्षी येते खूप भारी वाटते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सगळ्यांना विनंती करतो महाप्रसादाचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे. समोरचा जो बंगला आहे रामचंद्र ठाकूर साहेब यांच्या बंगल्यामध्ये सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि जेवणाला सुरुवात देखील झालेली आहे. आरती झाली महाप्रसाद झालेला आहे पण जेवणाचा मुख्य प्रसादाचा कार्यक्रम बंगल्याच्या पलीकडे रामचंद्र ठाकूर साहेबांचा बंगला आहे तिथे आपण सगळ्यांनी जेवायचे जे रील स्टार कलाकार आणि जे बरं आहे ना मस्त मस्त व्यवस्थित एकदम. काय तुझे ब्लॉग पण भारी असतात बघता फॉलो पण करून ठेवले तुला. असंच प्रेम देत राहा तू आणि तुझ्या प्रेमाचीच गरज आहे मला. आणि काही जसं मला प्रेम देता तसाच याला पण प्रेम द्या आणि मस्त असं सबस्क्राईब करा चॅनलला इंस्टाला पण फॉलो करा आणि भरपूर सारा प्रेम द्या. नवी मुंबईचे मानाच्या पालखीचा काय तू 2 शब्द बोलू शकत आहे का? सगळ्यांना विनंती करतोय महाप्रसादाचा म्हणजे आज महाप्रसादच बोलतोय जे आज अगरिका चतुर्थ आहे आणि सगळ्यांनी त्या प्रसादाचा लाभ देखील घ्यायचा आहे. समोरच्या बंगल्यात म्हणजे रामचंद्र ठाकूर साहेबांच्या समोरचा बंगला आहे तिकडे सगळ्यांनी जेवणाची व्यवस्था केली. आई माझी सत्वाची ऋषी ये गावारो बैसरी 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 आई माझी केलंबा आई माझी केलंबा आलो आता शालीमारला सगळी जेवायला. आता व्हेज आहे का? व्हेज जाऊ करा व्हेज आहे का? मसूर पाहिजे का? तू काय ऑर्डर काय तू? ऑर्डर चिकन चिल्ली चिकन पकोडा चिकन अरे काय भाई आता काका विक्रे सगळं आलेलं आहे. आता जोर घेतो
चला गाईस, कसं वाटला आजचा ब्लॉग भारी वाटतं तर लाईक करा. तर बाय बाय, टाटा, सी यू.